नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर आजची जी दिवसाची सुरुवात होती ना, एकदम निवांत अशीच झालेली होती. कारण रात्रीच सगळे अलाराम वगैरे सगळं काही सकाळच्या मी बंदच करून दिलेले होते. कारण रात्रीच स्कूलचा मेसेज येऊन गेलेला होता की उद्या सुट्टी राहील म्हणून. कारण खूप जास्त पाऊस आहे ना चालू आहे, त्यामुळे स्कूल वगैरे सगळं काही बंद होतं. म्हणून मग आज निवांतच उठायचं ठरवलेलं होतं. रात्रीच म्हटलं चला जाऊ द्या, आज उद्याचा दिवस आहे ना तो जरा निवांतच. आणि मी सिद्धीन त्यांना दोघींनाही काही उठवलंच नाही. म्हटलं रोज त्यांना सकाळी ना 5:30ला 5ला असंच उठावं लागतं. आणि संडे जरी असला ना तर त्या दिवशीसुद्धा सकाळी क्लास असतोच, त्यामुळे सकाळी उठल्याशिवाय काही पर्याय नसतो. म्हटलं चला आता वरूनच सुट्टी आलेली आहे, तर मग एक दिवस जरा त्यांनाही रिलॅक्स, जरा झोप होते थोडी मुलांचीही. कारण रोज रोज सकाळी उठूनसुद्धा वैतागतात. तर निवांत अशी सुरुवात आमची आजची दिवसाची झालेली होती. आणि सगळी कामं वगैरे मग मी आवरली. जास्त काहीच आवरायचं नव्हतं मला, कारण आम्ही तिघीजणीच होतो सकाळी जेवणासाठी. तर काल दाल तडका वगैरे बनवलेली होती ना, तर रात्रीचे बरंचसं शिल्लक होतं आमचं, त्यामुळे थोडाफार भात वगैरे लावला मी आणि आमचं झालेलं होतं तेवढ्या याच्यामध्ये. आणि पाऊस असल्यामुळे बाहेर कुठे जाणं येणं वगैरे काहीच नाही. सगळ्या गोष्टींना एकदम सुट्टीच आपण म्हणतो ना, एखादा दिवस असा रिलॅक्स, तसंच. तर आता म्हटलं कामं झालेलीच आहे. आणि हे ना खूप दिवसापासून चालू होतं माझ्या डोक्यात की याची जी पानं आहेत ना ती सगळी, म्हणजे वेल खालच्या साईडला येत होता तो पूर्ण जमिनीवरती लादीवर, तर त्याला व्यवस्थित असं बांधून असा पूर्ण वरती जाईल, जसा मनी प्लांट आहे ना तशा पद्धतीने. तर तो व्यवस्थित बांधून घ्यायचा होता मला. त्यासाठी मग मी त्याला दोऱ्याने बांधून घेत आहे इथे. कारण पूर्ण पानं आहेत ना इकडचे तिकडे होतात. आणि जर तुमच्याकडे नागवेलचा वेल असेल ना, आता कोणी खाऊची पानं म्हणतात, कोणी नागवेलची पानं, कोणी विड्याची पानं, असं प्रत्येक भागात वेगवेगळं बोललं जातं. तर आम्ही याला नागवेलची पानंच म्हणतो. तर त्याचा वेल जर असेल तर त्याला, आता बघा माझ्याकडे जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले असतील ह्या वेलला. त्याला सावलीच लागते. आधी मी सुरुवातीला त्याला उन्हात ठेवला होता ना, तर तो बऱ्याच वेळेला जळून 2-3 वेळा त्याची पूर्ण पानं सुकून त्याची नवीन सुरुवात अशी झालेली आहे. तशी हळूहळू त्याची ग्रोथ होत जाते, असंच झालेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला त्याची पूर्ण पानं जळलेली आहेत. त्याला जास्त उन्हाची गरजच नसते. सावलीत ठेवला तरी त्याची वाढ खूप छान होते. त्याला सावलीचीच गरज असते आणि पाणी लागतं त्याला नित्यनियमाने. आणि जमिनीत असला तर मग काही टेन्शनच नाही आहे. पण आपण कुंड्यांमध्ये झाडं जरा अवघड जातात लहानाची मोठी करण्यासाठी, त्यामुळे त्याला सावलीची गरज आहे आणि रोज थोडं थोडं पाण्याची. चला, त्याला व्यवस्थित असा बांधून दिलेला होता मी. आणि तोपर्यंत इथे आता दुपारच्या टायमिंगला असे उद्योग चालू आहेत किचनमध्ये. ह्या दोघी खूप जास्त दिवस झाले त्यांचं चालू होतं की आम्हाला चीज कॉर्न बॉल बनवून दे. तर मी तर काही मनावर घेतलं नाही. म्हटलं ठीक आहे बनवून देईल असं सांगून मी ढकलत होती पुढे. पण आज त्यांनी ठरवलं होतं की आम्ही स्वतःच बनवणार आहोत आणि आम्हाला करू दे, तू काहीच करू देत नाही. त्यामुळे म्हटलं ठीक आहे करा. तर त्यांनी इथे एवढी तयारी त्यांची झालेली होती. ही कॉर्नफ्लावर टाकलेलं होतं थोडं आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. अशी स्लरी त्यांनी ती बनवून घेतलेली आहे. एका साईडला चिली फ्लेक्स आहे आणि इथे जे स्वीट कॉर्न होते ना ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. परत शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, हिरवी मिरची पण कट केलेली आहे आणि लसूण, हे सगळं त्यांनी असं कट करून घेतलेलं आहे. आणि जो आपला मक्का पोहा असतो ना, तो पण त्यांनी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता. कारण ब्रेडचे क्रम्बल्स लागतात त्याच्यासाठी, वरतून कोटिंगसाठी. पण ब्रेड क्रम्बल्स काही नव्हते. त्यांना मी बोलली तुम्ही बाहेरून जाऊन घेऊन या, पण पाऊस असल्यामुळे काही त्या गेल्या नाही. नको बोलता, आम्ही पावसात काही जात नाही. मग त्यांनी ते मक्का पोहे जे होते ना त्यांचंच असं करून घेतलं मिक्सरमध्ये बारीक. आणि बटाटे 4-5 बटाटे टाकलेले होते उकडण्यासाठी कुकरमध्ये. तर ते झाल्यानंतर त्यांची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलेले आहे. आता ही पूर्ण तयारी मी याच्यात काहीच केलेलं नव्हतं. सगळं काही त्यांनी दोघींनी मिळून केलेलं आहे.
तर आणि मी त्यांच्याजवळ पण येत नव्हती, फक्त मी अधूनमधून चक्कर मारत होते. गॅस वगैरे चालू होता, काय करत आहेत काय नाही तेवढं बघण्यासाठी. मला ब्लाउजांची कामं होती, लगेच ब्लाउजं शिवायचे आहेत, त्यामुळे मी तिकडे होती आणि अधूनमधून येऊन इकडे बघत होती की कुठं काय करत आहेत काय नाही, कसं करत आहेत. तर म्हटलं चला आता एवढं बनवताच आहेत तर तुमच्यासोबत शेअर करूयात की कसं पोरींनी केलेलं आहे काय नाही. तर ते 3:30ला तिचे पप्पा येणार होते ना, तोपर्यंत हे दोघांनी त्यांना कंप्लीट करून घ्यायचं होतं. तर ते करून घेतलेलं होतं त्यांनी एवढी सगळी तयारी की जेणेकरून सगळे मग सोबत खाऊ आपण असं. तर अशा पद्धतीने त्यांनी ते बॉल तयार करून घेतले. जे मिश्रण होतं ना सगळं ते त्यांनी मिक्स करून घेतलं. तेव्हा काही कॅमेरा म्हणजे घेतलं गेलं नाही, ते शूट केलं गेलं नाही. तर ते सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल केले आणि त्याच्यामध्ये जे चीज त्यांनी क्यूब करून घेतले होते छोट्या छोट्या, त्या आतमध्ये टाकून पूर्ण बॉल असा गोल करून घेतलेला आहे. तर असे बॉल त्यांनी तयार करून घेतलेले होते. आता मुलं कसं मोबाईलवरती बघतात ना, त्यामुळे सगळं काही सोपंच झालेलं आहे. काही बघितलं की त्यांना ते करायचंच असतं किंवा करून घ्यायचं असतं आपल्याकडून, असं काहीतरी करतातच. तर आज त्यांनी ठरवलेलं होतं की आम्ही करणारच आहोत. आज सुट्टी आहे, स्कूललाही वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे, तर आम्ही आजच्या दिवशी करणारच आहोत. म्हटलं ठीक आहे चला करा. सगळे बॉल अशा पद्धतीने तयार करून घेतलेले होते आणि असं ते जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी होती ना, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ते डीप करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग जे पोह्याचे क्रम्बल्स तयार करून घेतलेले आहेत ना, त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं सगळ्या याला वरून अशा पद्धतीने कोटिंग करून घेतलेलं होतं आणि एका साईडला तेल तापवायला ठेवून दिलेलं होतं. आता इथे सिद्धीने हे सगळं रेडी केलं आणि वेदूने ते बॉल तळायचं काम सुरू केलेलं होतं. असं त्यांचं चालू होतं आणि छान झाले होते बरं का, मस्त लागतात एकदम. फक्त एवढं आहे ना, तळतानाच थोडं लक्ष द्यावं लागतं, म्हणजे व्यवस्थित असं तेलामध्ये सेट झाले ना ते, तरच त्याला चमचा वगैरे लावायचा आपल्याला, उलटपालट करायची असेल तर. नाही तर मग ते फुटू शकतात तेलामध्ये, कारण बटाटा असतो ना आतमध्ये, त्यामुळे ते खूप जास्त सॉफ्ट असतात. आणि इतका छान रंग तर मस्त आलेला होता ना, खूपच छान झाले होते. तर बघा लगेच होतात ते, जास्त टाईम नाही लागत आणि कमी गॅसवरतीच तळावे लागतात. काही फुल गॅस वगैरे करायची सुद्धा गरज पडत नाही. पण एवढं आहे, तळताना फक्त त्यांना धक्का लागणार नाही किंवा व्यवस्थित असे हे होईल ना, त्याचीच काळजी घ्यावी लागते. शेवटी मग आम्ही सुरुवातीला ना एकच बॉल तिला म्हटलं तळायच्या वेळेस मी तिथंच होती, कारण एवढं मुलींना अजून कळत नाही, म्हटलं उगाच गॅसचं काम आहे आणि गॅस थोडा तापलेला असल्यामुळे मग मध्ये तिला म्हटलं बंद कर, आधी 3-4 बॉल तयार करून घे आणि मग त्याच्यात टाक आणि नंतर व्यवस्थित असं तळून घे. तर अशा पद्धतीने तयार करून घेतले सगळे 3 ते 4 बॉल आणि मग तेलामध्ये टाकून तळायला सुरुवात केलेली होती. सुरुवातीला ना त्यांनी तेल थोडं कमी टाकलेलं होतं. जरा जास्त तेल राहिलं ना, तर मग हे असे पदार्थ कसं वरच्या साईडनेही व्यवस्थित होतात. त्यामुळे जरा जास्त तेलात व्यवस्थित होईल. तर 3 टाकले होते तिने आधी, पण तो एक फुटला ना, तर मग तो आधी काढून घेतलेला होता. मी सांगितलंच तुम्हाला की त्यांना व्यवस्थित सेट होईपर्यंत हलवायचंच नाही आपल्या चमच्याने वगैरे कशानेच. पण वेदूकडून झालं ते तसं. चला बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि चवीला तर इतके अप्रतिम झाले होते ना. चला लेकींनी एवढ्या छान मस्त बनवले प्रेमाने, तर बाहेर मस्त पाऊस आणि इथे हे मस्त छान असे चीज कॉर्न बॉल्स तर छान झालेले होते. आता बाहेर पाऊस चालू आहे म्हटल्यावर चहा तर झालाच पाहिजे इतक्या छान पदार्थासोबत. तर एका साईडला मी चहा उकळायला ठेवली आणि आम्हाला प्रत्येकाला 4-4, 5-5 बॉल आलेले होते ते. तर मस्त छान झालेले होते आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. एखाद्या वेळेस मी नक्की डिटेलमध्ये ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि माझं जे काही दुपारचं वर्क आहे ते अशा पद्धतीने चालू होतं, म्हटलं चला तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर हे एक ब्लाऊज होतं, तर त्याचा गळा अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि खालच्या साईडला त्याला मी एक बो तयार केलेला होता, पण तो काही शूट केला गेला नाही. एवढं ब्लाऊज मी दुपारच्या वेळेला कंप्लीट करून घेतलेलं होतं आणि फक्त त्याची फिटिंग वगैरे राहिलेली होती, जोपर्यंत त्यांनी ते चीजचे बॉल वगैरे बनवले तोपर्यंत.
माझं एवढं हे काम झालेलं होतं आजचं. तर ते फिटिंग करून घेत आहे. चहा वगैरे घेतला मस्त छान दुपारचा आणि थंडगार वातावरण झालेलं आहे म्हटल्यावरती गवती चहा टाकून मस्त कडक असा चहा तर झालाच पाहिजे म्हटलं. आधी चहा घेतला आणि मग परत पुन्हा आपल्या कामांना सुरुवात. तर फिटिंग राहिलेली होती तेवढी या ब्लाऊजची, तर ती फिटिंग केली आणि आणि व्यवस्थित असं प्रॉपर शिवूनही झालेलं होतं. दोघं साईडला व्यवस्थित बसलेलं होतं. एखादा कडक वगैरे कापड असला ना, कापडवरती सुद्धा शिलाई अवलंबून असते, म्हणजे फिनिशिंग वगैरे खूप छान येते जर कडकमधलं असलं तर. आणि तोच कपडा सिल्क वगैरेमध्ये असला ना, थोडा अवघड जातो. तर हे एक ब्लाऊज झालं आणि त्यानंतर जे आधी एक ब्लाऊज शिवलेलं होतं ना, त्याला मध्ये नुसता जॉईंट होता. तर त्याला म्हटलं काहीतरी पाहिजे थोडंसं, म्हणून मी हे अशा पद्धतीने फूल तयार केलं आणि त्याला हे फूल असं जोडून घेतलेलं होतं. तेही खूप छान दिसत होतं. म्हटलं चला दाखवूया, थोडंफार शेअर करूया तुमच्यासोबत. तर केलं आणि ही एक साडी होती, तिला फॉल लावून घ्यायचा होता. म्हणजे ते रेड कलरच्या ब्लाऊजवरचीच होतं. एक ब्लाऊज झाला ना, की लगेच मी त्या साडीला लगेचच फॉल बिडिंग करून घेत असते. म्हणजे वस्तू पटकन देता येते आणि तेवढंच डोक्यावरचा भार कमी होत राहतो, म्हणजे गर्दी पण. कारण इतका जास्त पसारा झाला आहे ना या ब्लाऊजांचा, शिलाई काम आपण म्हणतो, पण तेवढाच म्हणजे कुठलंही काम म्हणा आपण काढलं म्हणजे त्याच्यामागे त्याचा पसाराही खूप तेवढाच असतो. तर ते आज सगळं एक ब्लाऊज आणि एक साडी कंप्लीट केली दुपारच्या वेळेला. तोपर्यंत लेकींनी ते बनवून घेतलेलं होतं दोघींनी. तर मग आता संध्याकाळी तर इतकी जास्त काही भूक नव्हती. तर मग मी गिलक्यांचीच भाजी बनवायला घेतलेली होती. म्हटलं जास्त काही स्वयंपाकाचं आता नाही आहे, थोडंफार जेवढं खाल्लेलंच होतं 4 वाजेला आम्ही. त्यामुळे आता गिलक्याची भाजीच बनवूया म्हटलं आणि चपात्या करूयात. पटकन स्वयंपाक केला. स्वयंपाकाचं जास्त काही तुमच्यासोबत मी शेअर केलं नाही आणि जेवणं वगैरेही केली आणि त्यानंतर मग आपली किचन क्लिनिंग. थोडीफार भांडी होती, तर ती घासून घेतली. स्वयंपाक वगैरे झाला, जेवणं झाली आणि लगे हात जास्त काही नव्हती. कारण दुपारी मी त्यांनी दोघींनी जे बनवलेलं होतं ना, त्यांना मी सांगितलेलं होतं, कारण माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं होतं. म्हटलं पूर्ण पसारा जर तुम्हाला आवरायचा असेल, तरच मी तुम्हाला काही बनवू देईल, नाही तर मग बनवू नका. तर तरीही त्या तयार होत्या, की ठीक आहे आम्ही सगळं किचन तुझं जसं आहे ना तसं तुला आवरून देऊ, पण तू आम्हाला करू दे. तर मग त्यांचा जो काही पसारा होता ना, तो त्यांनी दुपारच्या वेळेला सगळा आवरून घेतलेला होता दोघींनी. मग मला फक्त रात्रीचं स्वयंपाकाचं जास्त तर नव्हतंच, थोडंफार होतं तेवढं आवरायचं आणि गॅस वगैरेही दुपारीच धुवून वगैरे झालेला होता. त्यामुळे नुसतं पुसायचंच काम असतं रात्री. पण तेवढं तरी क्लिनिंग जी आहे ती करून घ्यावी लागते, कारण रात्री कसं कॉकरोच वगैरे उष्ट असलं ना तर खूप जास्त होतात. त्यामुळे डेली जी काही क्लिनिंग आहे ना ती झालीच पाहिजे किचनची रात्रीची. पूर्ण व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि फॅन लावून देते मी पुसला की, म्हणजे लगेच कोरडं होऊन जाते. आणि जी कामं आवरून झाली ना किचनमधली की लगेच बदाम भिजत घालते, नाही तर काही वेळा काय होतं लक्षातून जातं आणि मग टाकायचं राहून जातात बदाम भिजत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आठवण येते की अरे मला बदाम भिजत घालायचे होते आणि मग ते विसरली असं. तर लगेच बदाम भिजत घातले. आणि चला ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.